साहेबांच्या विचारांचा आज विजय झाला। शिंदे साहेबांच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद राहिले, त्यांचे विचार राहिले, म्हणून पक्ष आणि चिन्ह आज शिंदे साहेबांच्या पदरी पडले। आज तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांचं पोटफूळ उठलं होतं। आज हीच लोक मीडियावर सकाळी येऊन एकच सांगायचे की निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळेल। परंतु जेव्हा निवडणूक आयोगाने निकाल वेगळा दिला तेव्हा हीच लोक निवडणूक आयोग विकला गेला, नको त्या गोष्टी निवडणूक आयोगाबद्दल बोलू लागले। नंतर हा विषय जेव्हा नार्वेकर साहेबांच्याकडे गेला तर हीच लोक पुन्हा म्हणायची की नार्वेकर साहेब एक बुद्धिमान व्यक्ती आहे, त्यांना प्रशासकीय माहिती आहे, घटनापीठाची त्यांना पूर्ण माहिती आहे आणि ते योग्य तो न्याय देतील आणि त्यांनी खरोखरच सत्याचा न्याय दिला। त्यांनी खरोखरच सत्याचा विजय जेव्हा सांगितला तेव्हा नार्वेकर साहेबांच्यावर सुद्धा यांनी टीका केली। आज तसं पाहायला गेलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर पुढे जर कोणी घेऊन जात असेल तर आपले एकनाथ शिंदे साहेबच आहे। आज बाळासाहेबांनी मागे स्पष्ट केलं होतं की ज्यावेळी काँग्रेसशी युती करण्याची वेळ येईल किंवा काँग्रेसची जेव्हा एकत्र बसण्याची वेळ येईल तेव्हा मी माझा पक्ष बंद करेन, मी शिवसेना हे नावही ठेवणार नाही। आणि जर त्यांचाच मुलगा काँग्रेसच्या मांडीला लावून बसतो तर ही बाळासाहेबांच्या विचारांची तिलांजली नाही का? आज जर तसं पाहायला गेलं तर सुषमा अंधारे ताई आहेत, आज त्यांचं जर मी मागचं काही वक्तव्य बघतोय की जे आपले आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलले गेले आहे। त्याचप्रमाणे आपले वारकरी संप्रदायाचे जे ज्ञानेश्वर माऊली आहे, ज्यांना आपण पूजनीय म्हणतोय, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दलही असंख्य त्यांनी भाष्य केलेलं आहे। आणि अशी व्यक्ती जर नेतेपदी जर त्यांच्या विराजमान होते आणि प्रत्येक सभेमध्ये भाषण करते तर बाळासाहेब आज जर जिवंत असते तर त्यांना खेद नसता का वाटला? आज जर तसं पाहायला गेलं तर बरेच आंदोलने शिंदे साहेबांच्या काळात आहेत, बरेचसे मोर्चे निघाले, प्रत्येकाला त्यांनी न्याय दिला। एक लहानपणीचे काही गोष्टी आठवतात की घरी जर कोणी एखादा पाहुणा आला तर अशाच पाहुण्यांच्याकडे आपण हट्ट करायचो की जो तो हट्ट पुरवेल, कारण काही पाहुणे आले काय ना गेले काय त्यांच्याकडे हट्ट करण्याची कधीच वेळ आपल्याला मिळाली। आज पुढे जायचं म्हटलं तर 3-4 दिवसापूर्वी इथे काहीतरी निष्ठावंतांचा म्हणे एक आक्रोश मोर्चा झाला। खरोखरच मी त्या संदर्भात एक सांगेल की मी सगळ्यांना दोष देणार नाही, पण त्यातील काही मंडळी सकाळी 10 वाजल्यापासून आमदारांच्या तिथे बसलेली असते, काही मंडळी कपिल पाटील साहेबांच्या कार्यक्रमाचे नियोजन करत असते। आता काल परवा तर बोले बाळमामाचा प्रवेश झाला राष्ट्रवादी, त्याच्या बॅनरवर फ्रंट पेजवर ही मंडळी झळकली। मग तुमची निष्ठा नेमकी आहे कुठे? आम्ही खरं निष्ठावंत आहोत, आम्ही पक्ष, आमचा चिन्ह, आजपर्यंत आम्ही खरे निष्ठावंत आहोत आणि हे निष्ठावंत शिंदे साहेबांच्या जोडीला सदैव राहतो। माझी शहापूर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना एक विनंती असेल, एक हात जोडून विनंती असेल की महाराष्ट्राचं नेतृत्व हे ठाणे जिल्ह्याचं एकनाथ शिंदे आहे आणि त्यांच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभे राहिलो तर शहापूर तालुक्यातील मला वाटत नाही की कोणती समस्या ही आजपर्यंत याच्या पुढेही राहील। म्हणून सर्वांना विनंती असेल की हा जल्लोष करता करता प्रत्येकाने शिंदे साहेबांच्या पाठीशी, आपल्या शिवसेनेच्या पाठीवर खंबीरपणे उभं राहावं ही सर्वांना विनंती करतो। जय हिंद। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय असो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना विनम्र अभिवादन। आपण म्हणतोय की आम्हाला न्याय हा 2 दिवसापूर्वी मिळालेला आहे, परंतु मी असं सांगते की आमच्या घराघरामध्ये आणि आमच्या मनामनामध्ये शिवधनुष्य हा आधीपासून होता, यापुढेही असेल कायमचा, आणि आम्हाला न्याय हा आधीपासूनच मिळालेला होता। कारण खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री आम्हाला लाभलेले आहेत महाराष्ट्राला, की ज्या महाराष्ट्राला या मुख्यमंत्र्यांची गरज आहे असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने आज आपण पुन्हा एकदा हा जल्लोष तर आज आपण करतोच आहोत, पण मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आपण आपल्या पक्षाची जी काही ध्येय धोरणे आहेत, छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन पुढे आलेला हा जो पक्ष आहे, त्या पक्षाची ध्येय धोरणे आपण तळागाळातील घटकांपर्यंत, शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि यापुढेही असणार आहोत। आणि हीच खऱ्या अर्थाने आपला जल्लोष असणार आहे। आपण अजून स्फूर्तीने सर्व शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कामाला लागूयात आणि बाळासाहेबांची ही काही जी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांची ही जी काही शिवसेना आहे, ही शिवसेना आपण प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं यानंतरही काम करणार आहोत। धन्यवाद।
हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आपले सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी या शिवसेनेचा विजय झालेला आहे। पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे म्हणजे आमच्या शिवसेनेला दिले होतं, परंतु विरोधकांनी याचिका दाखल करून कोर्टामध्ये तो न्याय प्रविष्ट केला होता। त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिले आणि काल परवा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट राहुलजी नॉर्वेकर यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना ही शिंदे साहेबांची आणि हे धनुष्यबाण ही शिवसेनेचाच, हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि त्या विजयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। तमाम शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माझ्या सर्व शिवसैनिकांना नागरिकांना मी विनंती करेन की या ठिकाणी व्यासपीठावर येऊन अनेक विरोधी गटाचे लोक येऊन सांगतात आम्ही निष्ठावंत आहेत, पण मगाशीच आमच्या नयननी सांगितलं की यांची निष्ठा पहिले तपास आहे, किती पक्ष फिरून आलेले आहेत आणि वेळोवेळी पक्षात राहूनही यांनी विरोधी काम केलेलं आहे, तरी त्यांच्या भूलथापांना आपण अजिबात भूलथापांना बळी पडू नका अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन। हे जे नेते आहेत या ठिकाणी जोरजोराने आवाज देतात, हातवारे करतात आणि सांगतात आम्ही किती निष्ठावंत, सकाळी उठल्यानंतर हे सगळे दुकाने फिरून आलेले असतात आणि नंतर या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपल्याला अकलेचे ताडे तोडत असतात। या सर्व जनतेला माझी विनंती आहे, शिवसैनिकांना विनंती आहे, अशा प्रकारच्या भूलथापा करणाऱ्या लोकांना, भडकावणाऱ्या लोकांवर आपण विश्वास ठेवू नका। आणि पुन्हा एकदा या शिवसेनेचे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहू आणि हा महाराष्ट्र, आपला शहापूर तालुका संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांना हात देऊया, साथ देऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांना आपण मानतोय खऱ्या अर्थाने आपण भाजप आणि सेनेची युती असताना आम्ही एकत्र लढलो आणि ज्या सर्वसामान्य लोकांनी, या संपूर्ण महाराष्ट्र जनतेने हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर विश्वास टाकून सगळ्यांना मतदान केलं होतं, परंतु आपण युती केल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी आपण युतीची तोडजोड करून पुढून आपले विचार गाण ठेवून आपण जर युती दुसऱ्याबरोबर केली आणि आपण सरकार स्थापन केलं, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या अगदी स्वस्वार्थासाठी ज्या गोष्टी घडल्या त्याचा खऱ्या अर्थाने भारताची जी संविधानता जी आहे त्यांनी आज निर्णय दिलेला आहे। भारतीय लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतंय, हे बहुमत ज्याच्याकडे असतं त्याचा हा पक्ष असतो, पक्ष ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, हे पुन्हा एकदा या निर्णयाने दाखवून दिलेलं आहे। कारण असं आहे का आपण वारसदार फक्त प्रॉपर्टीचे असतोय, हे लोक आता आंदोलन करताना सांगतात का वारस कोण, अरे विचाराचा वारस कोण असू शकतोय? ज्या मुलाचे विचार जर आपल्या वडिलांच्या विरोधात असतील तर त्याला आपण लादू का? ज्या आम्ही आयुष्यभर काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात लढलोय, आमच्या आयुष्यभर आमच्या विरोधात कंप्लेंट झाल्यात, त्या आम्ही सहन करू का? आम्हाला कुठलाही मनात विश्वास न घेता की परस्पर तुम्ही युती केली आणि त्या युतीला ही चपराक आहे। यापुढे आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाने किंवा कोणीही जर पक्षत्याग केला किंवा पक्षाविरोधी काम केलं तर त्याला ही मोठी चपराक आहे। आपण ज्या युतीमध्ये आपण राहतो त्या युतीचा धर्मशोधपंथ पाळला पाहिजे, नीती धर्म कर्म याप्रमाणे आपण हे चाललं पाहिजे। जे बाळासाहेबांच्या हिंदूचा विचार होते, जे धर्मवीर दिग्गजांचे विचार होते, ते तुम्ही पायदळ तोडून मोडून स्वतः जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आपण त्या पक्षामध्ये मुख्यमंत्री बसलात। 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त 5 ते 6 वेळा तुम्ही मंत्रालयात गेलात, बाकी तुम्ही काय केलं ही जनतेला माहिती आहे। असा हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बाळासाहेबांच्या विचाराची पतंग घेऊन जो आज लढा दिला, त्या लढाईचा हा संपूर्ण ह्या महाराष्ट्राला मिळणार आहे यश आहे, एवढंच मी सांगेन। एकनाथ शिंदे साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, गोरगरिबाचे कैवारी आहात, हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे आपण अजून पुढे जाल, असाच चमकत राहाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो, शिवसेनेचा धनुष्यबाणाचा